बाकीत वर्तवलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये जे भुतिवली संघाच्या गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या त्या कारणास्तव प्रथमेश धामोते संघाने या मॅचमध्ये कमबॅक केला आणि चौथ्या षटकामध्ये प्रवीणने चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा एक सामना अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला. परंतु या सामन्यामध्ये विचार केला तर जे 3 षटकापर्यंत आतापर्यंत खेळ जो आहे ना तो दोन्ही संघाच्या बाजूने राहिला आहे. एकंदरीत 10ची सरासरीने धावसंख्या जमवायची असताना 3 षटकामध्ये 29 धावा जमवल्यात आणि एका षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आता कल्पेश जाधव आलेले आहेत. कल्पेश आजचा दिवस तितकासा खास राहिलेला नाहीये. मग मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी असू द्या त्याच्यावरती आले चढले, परंतु आता ते सर्व काय विसरून त्याला मैदानाच्या आतमध्ये आता चांगली गोलंदाजी करायची. फक्त एकच त्यांच्यासाठी टार्गेट आहे, 6 बॉल मध्ये 11 रोखायचे आहेत. तर आमिर पवार साठी टार्गेट आहे 6 बॉल 11चं. मॅच ऑन. वेगानं टाकलाय पहिला चेंडू, वेगवाने पहिला चेंडू. सुरुवात झालेली आहे दमदार. वेल बेगानी हाफ डन म्हटलं जातं. पहिलाच बॉल सुरुवात जबरदस्त. आमिर पवारच्या विरोधामध्ये डॉट फेकला कल्पेश जाधवनं. आता 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 चेंडूंमध्ये 11 धाव संख्येची गरज. आमिरला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आमिर आतापर्यंत चांगली फलंदाजी करत आलाय. 16 धावांवरती तो खेळतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. जे मागच्या सामन्यामध्ये कल्पेशने धावा खर्च केल्या होत्या ना, परंतु या सामन्यामध्ये अचूक टप्प्यावरती आणि वेगाने गोलंदाजी तो करण्यामध्ये आतापर्यंत 2 चेंडूवरती त्याला सफलता प्राप्त झाली आहे. जबरदस्त मेरिट नुसार पिचिंग करतोय. गोलंदाजा फलंदाजाचा स्टान्स रीड करून तो गोलंदाजी करतोय. 2 बॉल डॉट आलेत आता 4 मध्ये 11. आता पुढे आलेत. कदाचित जागेवर असते तर या चेंडूवरती चांगला फटका येऊ शकला असता. फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गेलेले होतील. बाद 3 बॉलचा खेळ आता इथून राहतोय बाकी आणि 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 11 धाव संख्येची गरज. खूप निर्णायक चेंडू टाकत आहे कल्पेश. मी तर म्हणेल आपण विचार केला की मागच्या षटकामध्ये 3 चेंडू त्याच्याकडे गेले. लगातार 3 चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं. प्रत्येक चेंडूवरती सिंगल धावाली. कदाचित प्रवीण पवारची जी धावबादची विकेट होती ना, ती कदाचित त्या सामन्यामधील टर्निंग पॉइंट ठरू शकते. आमिर पवारला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत आतापर्यंत तरी कल्पेश जाधव. आता बॉल बाकी राहतात ते 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धाव संख्येची गरज. 3 बॉल 11 धावा. 11 बनवायच्या 3 बॉल मध्ये कल्पेश तयार. हाफ ट्रॅकर हा स्ट्रॉंग झोन आहे अमीर पवारचा. जितका उंच तितका लांब मारलेला. मोक्याच्या वेळी हा धोक्याचा षटकार आलेला. ठोकला 6 धावा. आता मात्र पुन्हा एकदा दामोते संघाचे धाबे दणाणले आहेत. कारण की 3 चेंडू 11 धावांची गरज होती. प्रेक्षकांमध्ये उत्साह होता आणि नक्कीच भुतिवली संघाचे पाठीराखे थोडे शांत होते. परंतु या षटकाराने पुन्हा एकदा नव ऊर्जा नव संजीवनी देण्याचं कार्य केलंय ते भुतिवली संघासाठी. आमिरमध्ये ती क्षमता आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 3 चेंडू डॉट झाल्यानंतर सुद्धा नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक घेण्यासाठी आला, परंतु त्याने स्वतःची जागा सोडली नाहीये आणि 4थ्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकलाय. म्हटलं जातं जगाच्या पाठीवरती कुठे जा, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्हाला मरण नाहीये. आत्मविश्वासक फलंदाजी करतोय. हो हाफ ट्रॅकर व्हाईट बॉल पंचांकडून कॉल करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा रन मिळतीये. 2 बॉल मध्ये करायच्या होत्या धावा 5. आलेला आहे चेंडू वाईड. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतो. 2 चेंडू मध्ये 4 धाव संख्येची गरज. काय रंगली आहे ही मॅच. कधी दामोते संघाच्या बाजूने तर कधी भुतिवली टीमच्या बाजूने, कधी कल्पेश जाधवच्या बाजूने राहिलेली आहे तर कधी राहिलेली आमिर पवारच्या बाजूने. पाहूयात काय होईल अंतिम मॅच मध्ये. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 2 मध्ये 4 धावांची गरज. आमिर पवार बनाम कल्पेश जाधव. पुन्हा एकदा यॉर्कर टाकला एक्स्ट्रा कव्हरला. मिस्टेक झाली पहिली कंप्लीट. कॉल आहे सेकंडचा. क्षेत्ररक्षक पोहोचलेत तत्पूर्वी 2 धावा इथून पूर्ण. आता 1 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आहे. 1 चेंडू मध्ये 2 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 2 धावा. मिसफील्ड झाली, चूक झाली. जर चेंडू पकडला असता तर एकच आली असती. 1 मध्ये 3 राहू शकले असते आणि स्ट्राईक देखील असती, परंतु आता 1 बॉलचा खेळ बाकी. 1 मध्ये 2 ची गरज. कदाचित सामना 1 चेंडू राखून भुतिवली संघ विजयी झाले होते आणि ह्या राहिल्यात त्या पॅनल्टीच्या 2 धावा. म्हणजे नक्कीच
आता मात्र विचार करण्यास भाग पाडले, परंतु क्षमता आहे आमिरमध्ये. एक षटकार त्याने लगावलाय, दुहेरी धाव सुद्धा प्राप्त केली आहे, परंतु या चेंडूवरती 2 धावा या फार महत्वाच्या. अमीर पवारचा जर विचार केला तर कुठलेही चेंडू असू दे त्याच्या बॅटला चेंडू लागलेला आहे. म्हणजे माझ्या येणाऱ्या मॅच मध्ये 1 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आहे. 1 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. चला चला, मॅचचा रिदम आपण तोडू नका प्लीज, हीच विनंती आम्ही दोन्ही टीमला करत आहोत. मॅचचा रिदम आपण तोडू नका. कॅप्टन नितीन, 1 बॉलचा खेळ बाकी है, 1 मध्ये 2 धावसंख्येची गरज है. जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 धावा. ही कॅच नव्हे तरी मॅच पकडलेली आहे. रंगनाथ विरले होते लॉंग ऑफला आणि त्याने पकडली आहे ही झेल. मॅच इथून जिंकलेली आहे. प्रथमेश 11 धामोते टीमनं काय रंगली आहे ही मॅच. ही झेल नव्हे, ही कॅच नव्हे तरी मॅच पकडली आहे. जबरदस्त लढले दोन्ही संघ. खर तर रोमहर्षक विजय झालाय तो दामोते संघ. अतिशय अतितटीची लढत झाली आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं या सामन्याने. कधी सामना दामोते संघाच्या बाजूने, कधी सामना भुतिवली संघाच्या बाजूने, आणि अखेरचा चेंडू जोपर्यंत